आता आपण डॉक्टर काकांनी निर्माण केलेल्या शिवगड आध्यात्मिक चॅरिटेबल ट्रस्ट श्रीकृष्ण नगरी यांच्या प्रांगणामध्ये आलेलो आहोत। ते उत्तरेकडील बाजूस या संस्थेचं गेट आहे, त्या गेटमधून आपण आत आलेलो आहोत। काका इकडे काय काय उपक्रम चालतात जरा सांगा। या ठिकाणी परमपूज्य काकांच्या परिवारातून अनेक प्रकारचे जे शिष्य तयार झालेत, त्या शिष्यातून प्रस्थानत्रयीवरती प्रवचन चालू असतात। प्रस्थानत्रयी म्हणजेच वैदिक दृष्ट्या ब्रह्मसूत्रे, उपनिषदे, त्यानंतर भगवद्गीता या 3 ग्रंथावर चालू असतात। समर्थांची एक प्रस्थानत्रयी आहे, त्याच्यामध्ये दासबोध आहे, आत्माराम आहे आणि त्यानंतर मन्नाचे श्लोक आहेत। हे या संस्थेचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष आणि ते डॉक्टर काका यांनीच या संस्थेचं रजिस्ट्रेशन केलं। तिचं रजिस्टर करून नोंदणी करून घेतली। या संस्थेला ताबडतोब 100 गुंठे जमीन जी आहे ही जमीन त्यांनी दिली आणि ताबडतोब 1911ला जमीन दिली। 12ला ही जमिनीवरती बांधकाम करण्यासाठी पायाभरणी झाली आणि 2014 मध्ये अर्धा भाग तयार झाला आणि 2015 मध्ये ही संपूर्ण बिल्डिंग तयार झाली। इकडे आम्ही आलो आहोत आज 12 मार्चला, तर उद्यापासून तिकडे शिबिर चालू होणार। अभ्यास वर्ग होतो 143वा। आतापर्यंत 2014 पासून अभ्यास वर्ग सुरू झाले। प्रत्येक महिन्याला 1-2 असे अभ्यास वर्ग होतात। आता हा 143वा अभ्यास वर्ग आहे आणि त्याच्यासोबत म्हणजे हा अभ्यास वर्ग घेतलाय तो या संस्थेचा वर्धापन दिन 11वा वर्धापन आहे, तो संपन्न होतोय। त्यासोबत एक अभ्यास वर्ग घेतलाय, तो 143 क्रमांकाचा अभ्यास वर्ग आहे। अभ्यास वर्गामध्ये काय काय असतं, काय काय अभ्यास वर्गामध्ये हे वेदांत तत्वज्ञान जे आहे, आद्य शंकराचार्यांनी केवल अद्वैत तत्वज्ञान सांगितलं। तेच तत्वज्ञान परमपूज्य डॉक्टर काकांनी स्वतः अभ्यासलं। वैद्यकीय व्यवसाय करत असताना नुसतं ते अभ्यासलं नाही, तर ते स्वतःमध्ये उतरवलं आणि उतरवल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अशा प्रकारच्या ह्या वेदांत तत्वज्ञानाच्या अभ्यासाने एक शांती, समाधान, आनंद, तृप्ती आणि निर्भयता या प्रकारचं फळ प्राप्त होतं। आता मला जे फळ प्राप्त झाले ते इतरांना प्राप्त व्हावं असं त्यांना वाटलं आणि त्यांनी एक वयाच्या 52व्या वर्षी भरभराटीला आलेला वैद्यकीय व्यवसाय बंद केला आणि अभ्यास वर्ग घ्यायला महाराष्ट्रात बाहेर पडले। महाराष्ट्रातील अनेक मोठमोठ्या शहरामध्ये त्यांनी अभ्यास वर्ग घेतले आणि त्या अभ्यास वर्गामध्ये हे जे तत्वज्ञान आहे, अद्वैत तत्वज्ञान, केवल अद्वैत तत्वज्ञान, शंकराचार्यांनी सांगितलेलं तत्वज्ञान लोकांच्यापर्यंत पोहोचवायला सुरुवात केली। वेदांत तत्वज्ञान स्वतः अभ्यासलं, स्वतःमध्ये उतरवलं, त्याच्यापासून त्यांचं जीवन कृतार्थ झालं। आणि संत प्रवृत्ती असल्यामुळे संतांचं असं असतं की आपल्याला जे मिळाले ते इतरांना मिळालं पाहिजे। ऐसी कळवळ्याची जाती लाभाविन करती प्रीती, म्हणजे इतका कळवळा त्यांच्या अंतःकरणात असतो की आपल्याला जो आनंद मिळालेला आहे तो इतरांना मिळावा, यासाठी हे तत्वज्ञान सांगण्यासाठी अभ्यास वर्ग सुरू केले। वय वर्ष 75 झाल्यानंतर लक्षात आलं की आता इथून पुढे आपण अशा प्रकारचा प्रचार आणि प्रवास करू शकणार नाही, प्रवास करता येणार नाही आणि म्हणून त्यांनी एखादं असं एक केंद्र असावं आणि मग त्यांच्या डोक्यामध्ये शिवगड आध्यात्मिक चॅरिटेबल ट्रस्ट याची स्थापना करावी असं त्यांच्या मनात आल्यानंतर स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाडगे शाहू कारखान्याचे अध्यक्ष होते त्यावेळेला, त्यांना पत्र लिहिलं की तुम्ही अशा प्रकारची संस्था स्थापन होत आहे आणि त्याचं अध्यक्षस्थान तुम्ही स्वीकारायचं आहे। ते पत्र त्यांनी पाहिल्याबरोबर ताबडतोब वाचलं आणि म्हटलं की काकाने मला आज्ञा दिलेली आहे आणि मी आज्ञा स्वीकारलेली आहे, मी अध्यक्षस्थान स्वीकारणार। आणि ताबडतोब त्यांनी रजिस्ट्रेशन वगैरे करून ही जागा, आपली 100 गुंठे जागा जमीन ही शिवगड आध्यात्मिक चॅरिटेबल ट्रस्टला दिली। मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 2012 मध्ये हिची पायाभरणी झाली आणि त्यानंतर 14 मध्ये अर्ध काम झालं, 15 मध्ये पूर्ण बिल्डिंग उभा राहिली। या ठिकाणी विठ्ठलाची इथे या ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठापन केली आहे। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो सुद्धा या ठिकाणी उभा केलेला आहे। ज्ञानदेवांची मूर्ती आहे। हे सुरुवातीच्या काळात स्टेज म्हणून वापरलं गेलेलं आहे आणि इथूनच सगळी प्रवचन, अभ्यास वर्ग सगळे घेतले गेले इथून।
परमपूज्य डॉक्टर काकांची ग्रंथसंपदा आता आपण या ठिकाणी पाहतो आहोत. ह्यामध्ये डॉक्टर काकांनी जे सज्जनगड मासिकामध्ये लेख लिहिलेले होते, त्यानंतर प्रसाद मासिकामध्ये जे लेख लिहिलेले होते, त्या अनेक ठिकाणी लिहिलेले लेख काही ग्रंथामध्ये एकत्रित केलेले आहेत. तर गीता दीपस्तंभ हे साधकांच्या आग्रहास्तव संसारिक असणाऱ्या साधकांना ती गीता आपल्या आचरणात कशी उतरवता येईल या संबंधीचं मार्गदर्शन जे आहे ते गीता दीपस्तंभमध्ये आहे. उपनिषद जे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत त्या उपनिषदांवर परमपूज्य डॉक्टर काकांनी फार सुंदर अशी ओवीबद्ध रचना केलेली आहे. ती ओवीबद्ध रचना वाचत असताना डॉक्टर काकांवर असणारा समर्थ रामदास स्वामींचा आणि ज्ञानेश्वर माऊलींचा जो प्रभाव आहे तो आपल्याला ती ओवी रचना वाचत असताना नक्कीच लक्षात येतो. अद्वैत मकरंद नावाचा जो ग्रंथ आहे तो 92 साली ज्या वेळेला आम्ही परमपूज्य डॉक्टर काकांसोबत उत्तर काशी आणि बद्रीनाथ केदारनाथ या यात्रेला गेलो होतो, त्यावेळेला ज्या ठिकाणी आमचा मुक्काम असे त्या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर काकांनी लक्ष्मीधर कवींचं जे काव्य आहे त्या काव्यावर त्यांनी निरूपण केले होते. आणि परतीच्या प्रवासामध्ये डॉक्टर काकांनी सहजतेने आमच्या समोर ट्रेनमध्येच या अद्वैत मकरंदच्या ओव्या ज्या आहेत त्या ओव्या काकांनी लिहून काढल्या आणि त्या ओव्या लिहिलेला कागद वही माझ्या हातात दिल्यानंतर परमपूज्य डॉक्टर काका एक वाक्य बोलले की हे अद्वैत मकरंद म्हणजे लोणी आहे आणि हे लोणी रोज खायला हरकत नाही, असं अद्वैत मकरंद संबंधी परमपूज्य डॉक्टर काकांचे विचार आहेत. इथं जो आत्माराम ग्रंथ आपल्याला दिसतोय तो परमपूज्य डॉक्टर काकांचे जे दुबईमध्ये प्रवचन झालेले आहेत त्या प्रवचनाचं पूर्ण कॅसेटवरून उतरवून काढून तो ग्रंथ लिहिलेला आहे. त्यामुळे तो वाचत असताना परमपूज्य डॉक्टर काकाच आपल्यासमोर प्रत्यक्ष बोलत आहेत या पद्धतीचा अनुभव जो आहे तो आपल्याला येतो. नंतर नैष्कर्म्य सिद्धी भावदर्शन, संक्षेप शारीरिक भावदर्शन हे जे ग्रंथ आहेत ते सहसा कोणी त्याच्या वाट्याला जात नाही, पण तरी सुद्धा ते मराठीमध्ये म्हणजे हिंदीमध्ये असे ग्रंथ पुष्कळ प्रकाशित झालेले आहेत, पण मराठीमध्ये मात्र तेवढं ते उपलब्ध नाहीत. म्हणून मराठी वाचकांना ते वाचनात यावे म्हणून परमपूज्य डॉक्टर काकांनी अशा प्रकारचे अवघड ग्रंथ सुद्धा अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. इथं आपल्याला जो एक ग्रंथ दिसतोय काकांचा ते सुद्धा डॉक्टर काकांचं प्रवचन एक अनुग्रह या विषयावर झालेलं होतं आणि ते प्रवचन पूर्ण कॅसेटवरून ऐकून लिहून काढलेलं आहे आणि त्यानंतर हा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे. अनुग्रह कोणाकडनं घ्यावा, अनुग्रह कशासाठी घ्यावा, अनुग्रह म्हणजे नेमकं काय आहे, ह्या सगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या परमपूज्य डॉक्टर काकांनी या ठिकाणी स्पष्ट केलेल्या आहेत. त्यामध्ये मुख्य गोष्ट ती आहे चित्त शुद्ध होणं. चित्त शुद्ध होण्यासाठी कर्म शुद्ध असावं लागतं. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा